दानोळी तालुका शिरोळ येथील सुमारे 6.5 लाख लिटर क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाकीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। पाणी टंचाईच्या काळात एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत असताना दुसरीकडे टाकीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे चित्र पाहायला मिळते। गावातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या उद्देशानं सन 2000 मध्ये गहिनीनाथ मंदिराजवळ 6.5 लाख लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी उभारण्यात आली होती। मात्र टाकी कार्यान्वित झाल्यानंतर काही वर्षातच तिला किरकोळ गळती सुरू झाली होती। कालांतराने ही गळती वाढत गेल्यानं त्या टाकीच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। टाकीच्या बाहेरील भिंतीवरून सतत पाणी झिरपत असल्यानं दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे। त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून भविष्यात टाकीला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून तातडीनं तांत्रिक पाहणी करून दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पाणी टंचाईच्या काळात प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना सार्वजनिक निधीतून उभारलेल्या टाकीतूनच पाण्याची गळती होणं ही गंभीर बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। संबंधित विभागानं तातडीनं गळती रोखून पाण्याचा अपव्यय थांबवावा अशी मागणी जोर धरते आहे। सूचना देऊनही दुर्लक्ष। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नवीन पाण्याच्या टाकीला गळती लागल्याची माहिती वेळोवेळी ग्रामपंचायत व प्रशासनाला देण्यात आली होती। मात्र याकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्यानं आज गळतीचं प्रमाण वाढलं असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतोय। दरम्यान यावेळी शेतकरी विशाल बुधावले म्हणाले की पाणी टंचाईच्या काळात हजारो लिटर पाणी वाया जात आहे। प्रशासनानं तातडीनं दुरुस्ती करून गळती थांबवावी, अन्यथा भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।